नमस्कार, मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह। प्रवाशांना घेऊन जाणारे डेल्टा एअरलाइन्सचे विमान टोरंटो विमानतळावर सोमवारी अपघातग्रस्त झाले। या अपघातात 27 प्रवासी जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये। एनडीटीव्हीने या संदर्भातील वृत्त दिलंय। एंडेवर एअरचे विमान 4819 हे 76 प्रवासी आणि 4 क्रू मेंबर्ससह दुपारी कॅनडाच्या सर्वात मोठ्या महानगरात उतरत होतं। या विमानाने अमेरिकेच्या मिनेसोटा राज्यातील मिनियापोलिस येथून उड्डाण केलं होतं, असे एअरलाइन्सने सांगितलंय। पॅरामेडिक सर्व्हिसने AFP ला सांगितलं की 17 लोक जखमी झाले आहेत, ज्यात 3 गंभीर झाले। गंभीर प्रवाशांमध्ये एक लहान मुलगा असून 60 वर्षीय एक पुरुष आणि 40 वर्षीय महिला आहे। किरकोळ दुखापत झालेल्या जखमींना रुग्णवाहिका आणि हेलिकॉप्टरने परिसरातील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती पॅरामेडिक सर्व्हिसने लॉरेन्स सॅडन यांना दिली आहे। विमान उलटल्याने हा अपघात झाला असला तरीही विमान उलटले कसे हे अद्याप कळू शकलेलं नाहीये। सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओनुसार लोक उलट्या विमानातून अडखळत बाहेर पडताना दिसतात। त्यांना जोरदार वारा आणि बर्फवृष्टीपासून स्वतःचं संरक्षण करत बाहेर पडावं लागलं असल्याचंही यात स्पष्ट दिसतंय। विमानाच्या फ्युजलेज मधून धूर येत असतानाही काही प्रवासी विमानात अडकून होते। विमान खाली उलटल्याने आग लागली होती। या आगीवर नियंत्रण मिळवण्याकरता विमानावर पाण्याचा फवारा मारण्यात आला। टोरंटो विमानतळ प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डेबोरा फ्लिंट यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की या घटनेत इतर कोणत्याही विमानांचा समावेश नाहीये। आपत्कालीन कर्मचाऱ्यांनी या प्रसंगात महत्त्वाची भूमिका बजावली आहे। त्यांनी काही मिनिटातच अपघात स्थळावरून प्रवाशांना बाहेर काढले। या घटनेनंतर विमानतळाचे सर्व उड्डाणे स्थगित केली होती। जवळपास 2 तासांनी सायंकाळी 5 वाजता विमानसेवा सुरळीत करण्यात आली। अशाच अपडेटसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।